शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण आसडी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आहोत आणि विशेष म्हणजे कापसातील घन लागवड तंत्रज्ञान याबद्दल शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपण येथे आलेलो आहोत। आपल्यासोबत श्री शिंदे साहेब आणि श्री मिरगे साहेब आहेत की जे खूप दिवसापासून 3x1 ची घन लागवड तंत्रज्ञान म्हणजे दादा कापूस लागवड तंत्रज्ञान या पद्धतीने कापूस लागवड करतात। आपण ज्या प्लॉटमध्ये बसलोय हा प्लॉट 3x1 लागवडीचा तर आहेच, यासोबतच SRT तंत्रज्ञानावर हा कापूस लागवड करण्यात आलेली आहे। त्याबद्दल आपण जाणून घेऊ या दोघांकडून। राम राम। राम राम राम। तर मला सांगा, हा जो प्लॉट आहे हा SRTचा आहे का? हो हो SRTचा आहे। बरं, हे SRTचा प्लॉट कितवं पीक आहे? ही 5वे पीक आहे सर। कोणकोणती पिकं घेतली आपण याच्यात? पहिले कपाशी घेतली होती, नंतर डॉलर घेतला, त्याच्या दुसऱ्या वर्षी मक्का घेतली, नंतर आम्ही पुन्हा मक्काच घेतली, आता कपाशी घेतली सर। कपाशी घेऊन पुन्हा डॉलर घेणार नंतर। आता कापसाची लागवड तुम्ही 3x1 वर करता? हो हो। 3x1 वर लागवड केल्यामुळे तुम्हाला किती उत्पादनामध्ये काय फरक पडला? उत्पन्नात लय फरक पडला सर। पूर्वी तुम्हाला किती उत्पादन होतं आणि हे आता काय? पहिले 6-7 चावरेज होतं, 6-7 क्विंटल प्रति एकर। हो हो। 4x1 वर। आता तुम्ही 3x1 ची लागवड केली, मग आता किती उत्पादन येते? आम्हाला 10 ते 12 14 असं येतं सर। 14 पर्यंत येतं। जास्त बरसात झाली तर आणि कमी बरसात झाली तर 16 पर्यंत जातं। अच्छा, हा मध्यम बरसात झाली। शेतकरी बंधूंनो, 3x1 ही लागवड पद्धत आहे आणि यामध्ये एकरी 14,800 झाडं भेटतात। त्यामध्ये आपण 800 तुटाळ जरी पकडला तरी 14,000 जरी झाडं आपण पकडले तरी एका झाडापासून 100 ग्रॅम कापूस आपण पकडू म्हणजे 20 ते 25 बोंडा एका झाडाला, आणि एका बोंडाचं वजन 5 ग्रॅम, 4 ते 5 ग्रॅम असं आपण गृहीत धरलं तर 14 क्विंटल कापूस येतो। याच्यामध्ये दुसरे पण 2 घटक आहेत, ते घटकांचा पण आपल्याला समावेश करणं आवश्यक आहे। ते म्हणजे गळफांदी कट करणे आणि शेंडा खुडणे। 35 ते 40 दिवसानंतर गळफांदी कट करणं आवश्यक आहे। आता प्रत्येक कापसाला 2 प्रकारच्या फांद्या असतात। 35 दिवसानंतर तुम्हाला गळफांदी दिसून येते आणि दुसरी असते फळफांदी, जी आपला आर्थिक नफा देते। तर ती गळफांदी जी आहे ती आपल्याला ह्या खोडापासून 1 इंच अंतर ठेवून कट करायची आहे। आता सध्या या प्लॉटमध्ये दिसत नाहीये। तुम्ही किती दिवसानंतर गळफांदी कट करता? 40-45 दिवसांसर। 40 ते 45 दिवसानंतर गळफांदी तुम्हाला कट करायची। गळफांदी ही अन्नद्रव्य खाण्याचं काम करते। ती कट केल्यामुळं त्याला जे जाणारं अन्नद्रव्य आहे ते त्याला न जाता हे मुख्य पिकाला जातं, ज्यामुळं बोंडांची साईज किंवा बोंडांची संख्या वाढते आणि उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ होतो। तिसरा घटक आहे शेंडा खुडणे। तुम्ही शेंडा खुडता का? हो सर। किती दिवसाला खुडता? 65-70 दिवसांना। 65 ते 70 दिवसाला आपल्याला म्हणजे 70-75 दिवसाच्या आसपास किंवा कमीत कमी 5 जे फळफांद्या आहेत त्या चांगल्या विकसित झाल्या, अशा वेळेस आपण शेंडा याचा खुडायचा आहे। शेंडा खुडल्यामुळं वर जाणारा जो रसप्रवाह आहे किंवा अतिरिक्त वाढ आहे ती थांबते आणि वरच्या शेंड्याच्या बोंडाला ते अन्नद्रव्य जातं आणि वरच्या शेंड्याचे बोंड सुद्धा चांगल्या प्रकारे पोचतात। त्यामुळं तिथं पण बोंडांची संख्या चांगली गेल्यामुळं उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होतो। तर आता हे आम्ही तर सांगतोय जागी, पण शेतकरी तेव्हाच अवलंब करतात जेव्हा एक शेतकरी सांगतो, म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही। तर याच्यामध्ये 3x1 ची लागवड केल्यानंतर तुम्ही म्हणताय की 14 क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला एकरी भेटतं। आपल्या गावामध्ये मला वाटतं हे शिरसाट साहेबांना मागच्या वर्षी 17-18 क्विंटल पर्यंत त्यांना भेटलं होतं। तर आंतरमशागतीची कामं कसं करतात? म्हणजे दाटण होत नाही का कापसामध्ये? नाही होत सर। कसं का, म्हणजे कसं? कारण गळफांदी काढल्या जाते त्याच्यामुळे दाटण होत नाही आणि मेन म्हणजे आम्ही खत वापरत नाही जास्त। अच्छा, त्याला ते माझ्यावर जात नाही। अच्छा, तुम्ही जैविक निविष्ठांचा वापर हे रेग्युलर करतात? जैविक वापरतो। त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, त्याच्यानंतर बायोमिक्स आहे, त्याचा वापर ते रेग्युलर करतात। आता हा तर बेडवरच येणार आहे, हा पूर्णपणे बेडवर आहे। आणि ह्या तंत्रज्ञानामध्ये जर आपण आणखीन मल्चिंगचा आणि जर ठिबक सिंचनचा वापर केला तर आणखीन उत्पादनामध्ये वाढ होते। जरी मल्चिंग करणं झालं नाही तरी 3x1 ची लागवड, 35 ते 40 दिवसानंतर गळफांदी कट करणे, 75 ते 80 दिवसानंतर शेंडा खुडणे आणि ठिबक, या गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर आपल्याला शेतकरी बांधवांना खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन भेटतं। आपल्या समोर आहेत या आसडी गावचं काय गणित होतं, काय अनुभव आहे, तंत्रज्ञान खरंच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलं का, हे आपण त्यांना फक्त विचारू। मला वाटतं 2022-23 ला इथं किती शेतकरी होते 3x1 ची लागवड करणारे? 3 जणच होते सर। 3 जण होते, त्यातले 2 समोर बसलेत, आणखीन 1 जण आहेत।
22 मध्ये आणि 23-24 मध्ये किती झाले? 22 शेतकरी. 22 शेतकरी आणि 24-25 मध्ये मला वाटतंय 35च्या आसपास. या 35. आता 40 शेतकरी 40 शेतकरी 40. झाले. आहेत. म्हणजे हा ग्राफ जो आहे तो वाढत गेलेला आहे, कारण की यांना उत्पन्न चांगलं भेटलं, त्यामुळे शेतकरी बांधव देखील 3x1 ची लागवड करतायत. त्यामुळं हा शेतकरी बांधवांचा अनुभव तुमच्यापर्यंत यावा याकरताच आम्ही इथं आलो आहोत. तुम्हाला काय वाटतंय मग, हे 3x1 ची लागवड शेतकऱ्यांनी करावी का? हो हो 100% करावी. आणि जमिनीचं काही, कोणत्या जमिनीला फायदेशीर आहे असं काही तुमचा अनुभव? आमचा अनुभव असा आहे की लेस हलकी असली तर अर्धा फुटावर बी चालते 3x अर्धा. हा, म्हणजे अति घन लागवड हो, तंत्रज्ञान. अति घन. 3x अर्धा वर बिजंती जास्तच हे असेल तर, हलकी असली जास्त हलकी असेल तर. आणि मध्यम असले 3x1 वर काहीच अडचण नाही. 3x1 वर काही अडचण नाही. त्यामुळं इतर शेतकऱ्यांनी पण त्याचा अवलंब करावा आणि कापूसाचं उत्पादन आहे ते आपण वाढवावं. आणखीन जर तुमचे काही कुठले प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.